नमस्कार मित्रांनो, मी संभाजी आळंजकर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो ई-स्वयं अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। पाठीमागे जे बॅनर बघून तुमच्या लक्षात आलं असेल, आरोग्य विभाग भरती 2026 लवकरच येणार आहे। या संबंधित GR नोटिफिकेशन वगैरे गव्हर्नमेंटचं सुरू आहे। याची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांचा खास आग्रह असतो। आरोग्य विभाग भरती आरोग्य दूत बॅच आपण लॉन्च केलेली आहे। फीस वगैरे जे आहे ते आपल्याला ॲप्लिकेशनवर माहिती मिळेल। याची जर बॅच तुम्हाला परचेस करायची असेल तर आपलं ॲप डाउनलोड करा। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक आहे, ॲप डाउनलोड करून बॅच परचेस करू शकता। जर काही अडचण आली तर 7066 155 355 या नंबरवर संपर्क करा। 7066 155 355 तुम्हाला सर्व माहिती दिली जाईल। आज आपण बघणार आहोत आरोग्य विभागामध्ये विज्ञानाची तयारी करताना आपल्याला सिलेबस काय काय असेल ते आपल्याला आज इथे बघायचं आहे। ओके, तर आरोग्य विभाग म्हटल्यावर तुम्हाला विज्ञान खूप मस्ट आहे। यामध्ये काय काय सिलेबस एकदम डिटेलमध्ये विचारतील ते तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे। तेच आपण आपल्या बॅचमध्ये करून घेणार आहोत। एकदम बारीक पद्धतीने एकदम व्यवस्थित सिलेबसची रचना आपण केलेली आहे तुमच्यासाठी। ओके, चलो बघा सिलेबस तुम्हाला काय काय असेल। सर्वात महत्त्वाचं आहे जीवशास्त्र आणि आरोग्यशास्त्र। आरोग्य विभागाची तयार करताय तर तुम्हाला बायोलॉजी आणि हेल्थ सायन्स आरोग्यशास्त्र हे खूप महत्त्वाचं आहे। हे तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे। ओके, चला इथं बघायचं तुम्हाला थोडं झूम करू आपण। ओके, बघा मानवी शरीर रचना व कार्य यामध्ये आपण बघणार आहोत पचन संस्था, श्वसन संस्था, रक्तविसरण संस्था, मज्जा संस्था, मेंदू, उत्सर्जन संस्था, अस्थि संस्था व स्नायू आणि अंतःस्रायू ग्रंथी व संप्रेरके हार्मोन्स, एंडोक्राइन ग्लॅन्ड। ओके, एंडोक्राइन ग्लॅन्ड। नंतर सेकंड आहे आहारशास्त्र आणि पोषण। यामध्ये कार्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, सर्व जीवनसत्वे ए, बी कॉम्प्लेक्स, सी, डी, ई, के याचं डिटेल तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आरोग्य विभागासाठी। ओके, त्यांचे स्रोत कशाचे, जीवनसत्वांचे, आणि यांच्या अभावामुळे होणारे आजार, खनिजे आणि त्यांचे शरीरातील कार्य। आतापर्यंत जर तुम्ही अगोदर पेपर बघितले असेल तर मॅक्झिमम क्वेश्चन तुमचे याच्यावर फॉर्म होतात आरोग्य विभागाशी रिलेटेड असल्यामुळे। नेक्स्ट आहे रोग आणि विकार अगेन आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे। यामध्ये जीवाणुजन्य आजार, विषाणूजन्य आजार यामध्ये काय काय येईल हे सगळं आपल्याला अभ्यासायचं आहे। सेकंड नेक्स्ट आहे कवकजन्य परजीवी आजार। ओके, नंतर अनुवंशिक व असंसर्गजन्य आजार, हे खूप महत्त्वाचे टॉपिक आहेत, ते आपल्याला कव्हर करायचे। नंतर नेक्स्ट आहे सजीवांचे वर्गीकरण। सजीवांचे वर्गीकरण यामध्ये प्राणी वर्गीकरण आणि वनस्पती वर्गीकरण यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप सारे प्रश्न यावर फोकस होतात। कुठं, वनस्पती वर्गीकरणावर। याचं डिवायडेशन कसे केलं जातं, कोणत्या ग्रुपमध्ये कोणती वनस्पती येते, अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न इथं दिसतील। नंतर आहे पेशी विज्ञान, प्राणी पेशी, वनस्पती पेशी यांची रचना आणि कार्य बघायचं। नंतर सार्वजनिक आरोग्य, महत्त्वाचे लसी, राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम आणि प्रथमोपचार या संबंधित आरोग्य संबंधित ज्या काही महाराष्ट्र शासनाच्या किंवा भारत शासनाच्या, भारत सरकारच्या ज्या काही योजना आहे, ज्या कुठल्या स्कीम आहे, त्या सर्व डिटेल आपल्याला इथं बघायचं, म्हणजे बघावं लागणार आहे आरोग्यशास्त्रासाठी। ओके, नेक्स्ट आहे फिजिक्स। फिजिक्समध्ये बघा लाईट, साऊंड, गती, बल आणि दाब, कार्य, ऊर्जा आणि शक्ती, विद्युत धारा यामध्ये तुम्हाला प्रकाशाचे परावर्तन, अपवर्तन, अपस्करण, भिंगे, आरसे, मानवी डोळा, दृष्टिदोष यावर प्रश्न विचारला जातो। दृष्टिदोष, निकट दृष्टिता, दूरदृष्टिता यासाठी कोणता लेन्स वापरला जातो यावर प्रश्न असेल, फोकस होतो। सेकंड आहे ध्वनी, ध्वनीची निर्मिती, प्रसारण, ध्वनीचे प्रकार यावर महत्त्वाचे बऱ्यापैकी प्रश्न फोकस होतात। श्राव्य, अवश्राव्य आणि अतिश्राव्य या जे ध्वनीचे प्रकार आहे यावर असतात प्रश्न तुम्हाला। ओके, नेक्स्ट आहे गतीचे प्रकार, न्यूटनचे गतिविषयक नियम आणि गुरुत्वाकर्षण। कार्य ऊर्जामध्ये ऊर्जेचे प्रकार, गतिज आणि स्थितिज ऊर्जा याचं ट्रान्सफर कसं होतं एकमेकांमध्ये, स्थितिज ऊर्जेचं गतिज ऊर्जेमध्ये, गतिज ऊर्जा स्थितिजमध्ये, किंवा रासायनिक ऊर्जेचं प्रकाश ऊर्जेमध्ये, उष्णता ऊर्जेचं प्रकाश ऊर्जेमध्ये, अशा कशा प्रकारे ट्रान्सफर होतं ते आपल्याला इथं बघावं लागतं। नेक्स्ट आहे विद्युत धारा, विद्युत रोध, ओहमचा नियम या गोष्टी तुम्हाला फिजिक्समध्ये बघावं लागणार आहे। नेक्स्ट आहे रसायनशास्त्र, हे एक महत्त्वाचं आहे। यामध्ये आहे अणुची रचना, इथं काय इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि अणुचे प्रारूप हे तुम्हाला यामध्ये अभ्यासावा लागणार आहेत। नेक्स्ट आहे आम्ल, आम्लारी आणि क्षार यांचे गुणधर्म बघायचे, उपयोग आणि पीएच मूल्य
पोटेन्स ऑफ हायड्रोजन काय असतं ते आपल्याला त्यात बघायचं. नंतर मूलद्रव्यांचे वर्गीकरण बघायचं. यामध्ये पिरियोडिक टेबल खूप महत्वाचं आहे. सर्व मूलद्रव्य तुम्हाला पिरियोडिक टेबलमध्ये असतात. जर याचा तर बारीक अभ्यास झाला तर यावर येणारे कुठलाही प्रश्न तुमचा चुकत नाही. ओके. नेक्स्ट आहे धातू, अधातू आणि धातू सदृश्य. ओके, त्यांचे गुणधर्म आणि ते मूलद्रव्य बघायचं. नंतर कार्बन आणि त्यांची संयुगे. कार्बनचे अपरूप, कार्बनचे जे प्रकार असतात हिरा, ग्रॅफाइट, फुलॅरिन, डायमंड वगैरे काय कार्बनच आहे. कार्बनचाच एक प्रकार आहे वेगळा. नंतर दैनंदिन जीवनातील रसायनशास्त्र, साबणे, अपमार्जके, औषधे, सिमेंट, खते, यामध्ये कशा प्रकारे केमिकल वगैरे यूज केलं जातं, कशा प्रकारे तयार होतं. दैनंदिन आपल्या आयुष्याशी निगडीत ज्या गोष्टी आहेत विज्ञानाच्या, त्या आपल्याला इथं बघायच्या. ओके, अशा प्रकारे आपण विज्ञान या विषयाचं सिलेबस बघितला. तुम्हाला काय काय सिलेबस कव्हर करायचा आहे आणि तो आपण आपल्या बॅच मध्ये कव्हर करून घेणार आहेत. ओके, काय अडचण आली तर संपर्क करा. 70 66 155 355. ओके, चलो लक्षात ठेवा. चला, धन्यवाद.